अखेर त्या अमीननं डाव साधलाच. फखरुद्दीनला पुढे करून आपली दिशाभूल केली. आता आम्ही थांबणार नाही. राणी साहेब, तुम्हाला जाण्याची गरज नाही. जिजाका आम्ही आहोत, आम्ही बघतो. हो माझी बाबा, आलेलं गस्तीपथक घ्या आणि पुन्हा माळ रानाकडे निघा. जी. आम्ही देखील 15-20 हत्यारबंद माणसं घेऊन पोहोचतोच तिथं. किती वेळ लागेल? हा काही निघालोच. तुम्ही त्या हशमांच्या आधी पोचाल? आता ते कसं सांगणार? गोमाजी बाबा, तुम्हाला काय खबर? म्हणजे माळापासून किती लांब होते ते हशम? जिजाका तसं लांब आहे ती, पण त्यांच्या चालण्याचा झपाटा जोराचा आहे. लय गडबडीत होतं. आणि दत्तोबा म्हणला की बैलांच्या डिरकण्याचा बारीक आवाज येत होता. म्हणजे जवळ होते ते. आपल्याला घाई केली पाहिजे. बाजी काका, वेळेच्या आधी पोहोचा. गोमाजी बाबा, निघाच तुम्ही. पागेत असलेली समधी गोडी घ्या आणि पिटाळा. म्हणजे आपले स्वार दिसले तर हशम दबतील. जी, निघतो मी. आम्ही जाऊ गोमाजी काकांबरोबर. नगर, इथंच थांबा. इथली हिफाजत बघा. बाजी काका, तुम्ही निघा. वेळ दवडू नका. राणीसाहेब, म्या निघतो. उद्या वाटपाला जनावर असतील. राणीसाहेब, हा या बाजी पासलकराचा शबूत आहे. इतने जानवर हम कैसे ले जाएंगे? सरदार, आपकी बात सच है. इन सबको अमीन हुजूर तक लेके जाना बड़ा मुश्किल काम है. तो क्या किया जाए? क्यों ना हम इनकी रस्सियां काट दे. रस्सियां जैसी कटेगी सब जानवर भाग जाएंगे. बेवकूफ, रस्सियां काटने से जानवर इसी इलाके में घूमते रहेंगे और जीजाबाई के लोग फिर से इकट्ठा कर लेंगे. तो फायदा क्या है? तो क्या करे? इनकी कत्ल कर देते हैं. कत्ल? कितनों की? क्या आसान होगा? कितनों को मारेंगे? कितना वक्त लगेगा? इससे अच्छा है कि हम इन सबको शिरवड़ ले जाते हैं. गोमाजी बाबा, बाजी काका, चला चला लवकर. नाही, मी काय म्हणतो, आपण वेळेत माळ रानावर पोचू असं मला काही वाटत नाही. जी, पण जायचं पाहिजे. मोर माणसं बी पाठवले. अहो गोमाजी, आम्ही तयारीची माणसं पाठवली असणार. आपल्या मुठभर लोकांना ती बदणार नाही. होय बाजी काका, पर जनावर गेली नाही पाहिजे. त्याकरता आपण एक काम केलं तर, कंच आपण माळ रानाकडे जाण्यात वेळ दवडायचाच नाही. मग आपण शिरवळची वाट अडवून धरायची. ते का? बघा, एवढी समधी जनावरं घेऊन ती लोक आमीनकडं म्हणजे शिरवळलाच जाणार ना. होय. आपण दबा धरून रस्त्यात बसायचं. आश्रम समोरून आले की निकराचाच हमला करायचा. असं? बाजी काका, ही युक्ती पथ्यावर पडत. होय ना? होय. चला तर मग. चला. क्या सोच रहे हो सरदार? सोच रहा हूँ इतने सारे जानवर लेकर अमीन मियाँ तक पहुँचना बहुत खतरा है. जीजाबाई के लोग हमला भी कर सकते हैं. तो क्या करे? क्यों ना हम यहाँ की सूखी घास जला देते हैं. सरदार, यहाँ पे बहुत सारी लकड़ियाँ, सूखी घास और पत्ते. बहुत बड़ी आग होगी अगर जलाया तो. हाँ, और जानवर भी जल भुन कर खाक हो जाएंगे. वाह सरदार वाह, क्या दिमाग चलाया आपने. हाँ, तो फिर कल सुबह तैयार रहना तमाशा देखने के लिए. जीजाबाई खड़ी है और अपने लोगों में जले भुने जानवर बांट रही है. ये अच्छा है. बाजी काका पोहोचले असतील का? बाजी काका आतापर्यंत पोहोचले असतील. आमच्या जीवाला घोर लागला. अमीरकडे केवढा तो जमा.
आणि आपली ही तोकडी बंदी कसं करावं? आणि साहेब आपण काळजी करू नका. बाजी काका अनुभवी आहे, ते आश्माला जुमानणार नाहीत. हो, पण आमच्या जीवाला घोर लागलाच आहे. शिवाय त्या अमीनच्या जमावानं आपल्याला काही एका ठिकाणी बसू दिलं नाही. कधी माळावर तर कधी वाड्यात. जाण्या येण्यातच आपली दमछाक झाली. खरंय, परंतु आपण चिंता करू नका. आपण स्वस्थ राहा. माळावरून स्वार काही खबर घेऊन आला आपल्याला लगेच कळवतो. आम्ही जाग्याच आहे. आम्हाला काही झोप यायची नाही. जी राणी साहेब, आलोच. याओ, देखो, एक साथ आग लगनी चाहिए. जी हुजूर. जब मैं इशारा करूं तब घास जला देना. अपनी मशाल आगे करो. जाओ. चलो. तुम्ही आणि मी बी. या 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 टेका. ट्याका ट्याका. नाही म्हणलं एवढ्या रात्री कुठं? पाहुण्यांच्याकडे गेलतो. निघताचा वरता उशीर झाला. हा अंगत त्याच्या खंडू. एवढ्या उशिरा तुला बरं सोडलं पाहुण्यांनी. मग नाही, बरोबर कुणी नाही, गोड बी नाही. देशमुखाला एवढी अवदस आली होय, चालत निघाला. म्हणजे घोडा असता, पण त्यांच्या टापांचा आवाज येईल म्हणून बरोबर घेतलं नाही. हा कसं रातच्याला गोड्यांच्या टापांचा आवाज येतो, गोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज येतो. येतो का नाही खंडू? तुम्हाला काय म्हणायचं काय? माळ रानावर आणलेल्या गाई बैलांचा सुगावा लागलेला दिसतोय तुला. कसलं गाय बैल? तीच शिरवळला ज्ञानाचा बेत होता ना. याद राखून ठेवा खंडोजीराव, असलं काही कराल बांधून मारीन तुम्हाला. काय बाजी काका बोलताय तुम्ही? कोणाला पडलं इथं गाय बैलांचं? अमीनला. अमीन हुजूर म्हणजे तुमच्या राणी साहेब आहेत का? अशा चित्राबांची काळजी करायला? एवढ्या रात्री इथं काय करत होतास बोल? खरंच सांग, नाही तर उभा चिरून टाकेन तुला कांद्यासारखा इथं. सांगतो पण मला मारू नका, मी नाही त्यात. बोल लवकर. जनावरांची आतापतून कत्तल झाली असं, नाहीतर जनावर आगीत होरपळून मेली असतील जाग्यावर. गोमाजी बाबा, चला पटकन माळ रानाकडं. देवा, अजून खबर नाही. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची ही शेवटची संधी आहे. उद्या लोक आशेने येतील, मदत मागतील. तेव्हा आम्ही त्यांना काय उत्तर द्यावं, काय करावं? आम्ही येतो. आऊसाहेब थांबावं, आम्ही बघतो. अहो, आम्ही फक्त माळावर आलेली जनावरं सुखरूप आहोत ना एवढंच पाहणार आहोत. पण आम्ही बघून येतो आम्ही.
माफ करा राणी साहेब, रात चला पडा जरा वेळ. नको. अव असं ना अवघडून जाल. राणी साहेबांचा विजय असो. 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 राणीसाहेब, मदतीच्या अपेक्षेने लोक यायला लागले. त्यांना जायला सांग. माळावरून काय निरोप? नाही, काही नाही. राणी साहेबांचा विजय असो. 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 गावकऱ्यांनो, आम्ही तुम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला मदत करू. त्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावलं होतं. पण दुर्दैवानं वैरानं डाव साधला. आम्ही तुम्हाला जी मदत करणार होतो राणी ती साहेबांचा विजय असो. राणी 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 साहेबांचा. थांबवा 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 हे जयघोष. राणी साहेब, राणी साहेब, आपली समधी जनावर सुखरूप आहे ती. काय? होय, अहो त्या पांडुरंगानं आपली जनावर राखली. कोण पांडुरंग? अहो त्योच फकरुद्दीन. तो ऐन वक्ताला धावून आला पांडुरंगासारखा आणि त्यानं आपली गाई वासरं राखली. म्हणजे त्या पांडुरंगानं ह्या पांडुरंगाला सुबुद्धी दिली म्हणायची. आता तसंच समजूया. हमारा कोई कसूर नहीं हुजूर, हम बेकसूर हैं। बेकसूर? हमारा हुक्म तोड़ने वाला बेकसूर? हमने कहा था आग चली करो, लेकिन नहीं की, और तुम बेकसूर। इतने जानवर थे, एक बैल एक गाय नहीं मार सके, और तुम बेकसूर। हमारी बात तो सुनिए हुजूर। कोई सफाई नहीं, कोई सफाई नहीं। हमारा हुक्म तोड़ा है तुमने। नहीं हुजूर, हमने नहीं, आप ही ने तो कहा था कि कुछ मत करना। हमने कहा था? क्या बकवास कर रहे हो? हाँ हुजूर, हम तो मशाल से आग जलाने वाले थे, लेकिन हमारा हाथ किसी ने थामा। हमने देखा तो फकरुद्दीन था। आप यहाँ? हाँ, मैं। ये आमीन हुजूर का हुक्म है, यहाँ आग नहीं लगाना। क्यों? हुजूर ने अपनी सारी चाल बदल दी है। जीजाबाई की फौज भी तैयार है। अब जो भी करना है वो मैं करूंगा। तुम निकलो यहाँ से। फकरुद्दीन,
लेकिन हमें क्या पता हुजूर, हम तो उसे आपका दाहिना हाथ समझते थे, इसीलिए यकीन कर बैठे। ना बड़ा धोखा, अब नहीं छोड़ेंगे उसे। अब उसकी शामत आई है। हुजूर 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 भिकाजी बिन सावळा यांना बैलगाडी मंजूर. जावा, बैल जोडी घेऊनच घरी जावा. वैजी लय उपकार झालं. गंगा सरस्वती व्रतार लक्ष्मण यांना गाय वासरू. गाय वासरू घेऊनच जायचं बरं का. नारोबा बिन मांडकोजी यांना तगाईनं विहीर मंजूर. बाबा वीर खणा. वय वय खणणार तर, आणि जर लागलं तर चरबी भरून पहिलं त्या माझ्या माऊलीच्या पायावर घालायला येईल बघा. झालं. झालं म्हणजे आता पुढचं वाटप आम्ही करतो. राणीसाहेब, हे समज शक्य झालं ते त्या फकरुद्दीनमुळं. हो खरंच आऊसाहेब, पण त्या फकरुद्दीनने ऐनवेळी का मदत केली? त्या फकरुद्दीन मधला पांडुरंग जागा झाला म्हणजे त्याच्यातला स्वाभिमान आणि आत्मसन्मान जागा झाला. पण आम्ही पाहिलं, आपला हरेक मराठा माणूस स्वाभिमानी आहे. होय शिवबा, विश्वासाची फुंकर त्याला मिळाली ना की त्याच्यातला आत्मसन्मान जागा होतो. आणि फकरुद्दीनच्या बाबतीत तेच घडलं. जी दुरुस्त. तोहफा है आपके लिए, हुजूर अमीन मियाँ ने आपके लिए भेजा है. काय? ये रहा आपका फकरुद्दीन. काय झालं? राणीसाहेब पाण्याचं भांड तोंडाला लावलं. अहो 2 घोट पोटात घेतलं आणि पोटात घातरायला लागलं. जिजाक्का, घात झाला जिजाक्का. काय झालं? गावात हाहाकार उडालाय आणि एक खबर बी आली आहे. बाजी काकांचा निगडे मोसातल्या वाड्याला आग लावली.
ये रहा आपका फखरुद्दीन। काय करावं? आम्ही जे काही करतोय आम्ही ते हाणून पाडायचा प्रयत्न करतो, होत्याचं नव्हतं करतो. संघर्षाच्या परिवर्तनात आम्हाला जे मदत करतात आम्ही त्यांना खूप त्रास देतो. काहींची तर त्यांनी क्रूरपणे हत्याही केली. हे केवळ आम्हाला झुकवण्यासाठी, नमवण्यासाठी. या सगळ्याचा आम्हाला खूप त्रास होतो. काय करावे? आई, आत्ता कुठे पुण्याच्या आत्मविश्वासाचा कोंब आला होता, पण तो बळकट होण्याआधीच अमीन तो कोंब मोडू पाहतोय. म्हणजे पुन्हा पुण्याचा विनाश होणार का? हे सगळं का? तर आम्ही पुण्यात राहतो म्हणून. आम्हीच पुणे सोडलं तर? पण मग लढाई अर्धवट सोडली असा संदेश जाईल का? आपल्याला ईर्ष्या महत्वाची नाही, आपल्यासाठी महत्वाचा आहे तो लोकांचा आनंद. आई, काय करावं? धनी, धनी, राणी साहेब. काय झालं आणि एवढं का घाबरलाय? राणी साहेब सामानाची बांधाबांध करतायत. काय? होय, वाड्यातून मुक्काम हलवायची तयारी करतायत त्या. नाही नाही, असं कसं मुक्काम हलवतील ते? चल बघू आपण. पाटील, राणी साहेब काय होईल? आम्हाला 2 अजून संदुका हव्या होत्या. अहो कुठं निघालाय आणि कशासाठी? कशासाठी ही बांधाबांध आहे? पाटील, आम्ही पुणे सोडून जातोय. राणी साहेब अहो काय बोलताय हे? आमचं काही चुकलंय का? अहो चुकलं असेल तर आमची चूक पदरात घ्या, पण पुणे सोडून जाऊ नका राणी साहेब. मी तुम्हाला या वाड्याच्या बाहेर पाऊल बी ठेवू द्यायची नाही. होय, आम्ही दार अडवून धरू? काय चुकलं असेल तर सांगा. अहो चुकलं असेल तर कान धरा आमचं. अहो, कोणी चुकलं नाही आणि कोणाचंही काही चुकलेलं नाहीये. उलट पाटलीनबाईंनी तर पाठच्या बहिणीसारखी आमच्यावर माया केली, कधीही दुजाभाव केला नाही. अगदी नावाप्रमाणे आहेत त्या फुलाबाई. कधी उठल्या नाहीत, मातल्या नाहीत. मग कशा पायी जाताय राणी साहेब पुण्यातून? अहो, आम्ही पुण्यात राहिलो तर अजून माणसं मारली जातील. कबूल आहे, पण राणी साहेब त्याच्यावर हा उतारा नाही. अहो तुमच्याकडे बघून गाव उभारी घेतय. तुमच्यामुळे लोकांमध्ये तजेला आलाय. तुम्ही जर गेलात तर सगळं कोलमडून पडेल राणी साहेब. आम्हाला तेच पाहायचंय पाटील. आम्ही जे उभं केलंय ते कोलमडून पडतंय की पाय घट्ट रोवून उभं राहतंय? नाही म्हणलं, फखरुद्दीनच्या हाताच्या पंजाचं लोणचं बघून जिजाबाईनं तुम्हाला 10 वेळा उभं न 10 वेळा आडवं चिरलं असं. क्या? मनातल्या मनात जा हुजूर. फखरुद्दीन की हालत देखकर जीजाबाई ने कुछ नहीं कहा, खामोश रही. इसके 2 मतलब हो सकते हैं. पहला, उसके दिमाग में कुछ बड़ी हलचल चल रही होगी, कुछ
बड़ा सोच रही होगी, और दूसरा मतलब क्या? दूसरा मतलब क्या? शायद वो डर गई होगी। नहीं नहीं हुजूर, जिजाबाई डरने वाली बाई नाही आहे. अहो तिला स्वतःच्या जीवाचीच पर्वा नाही. हे बघा, मी रोग भाई ठोक बोलतो, खरं का खोटं? बराबर खंडो जी, तुम सच कह रहे हो. वो खुद के लिए नहीं, अपनी जान के लिए डरने वाली नहीं, लेकिन अपने आवाम को तकलीफ हो ये सोचकर जरूर डरेगी. हुजूर 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 एक इथे आलो आहे. हुजूर हुजूर खुशखबर आहे, खुशखबर. क्या खुश खबर है? जिजाबाई पुणे सोडून निघाली आहे. क्या? लेकिन जा का रही है? हुजूर जाऊन जाऊन जाणार कुठे? सारड्याची धाव कुंपड्यापर्यंत. काय हो खंडूजी, बंगळुरूला चालले शहाजीराजांकडे. एक मतलब जिजाबाई डर गई. होय होय. अहो तुम्हाला नुसतं बघितलं तर माणूस घाबरतो, त्यात तुमचे हे कारनामे काय कमी झाले? कुणाची मुंडकी तोड तर कुणाच्या हाताचा पंजा तोड, घर जाळ. अब देखना यामीन क्या करता है. तुम दोनों एक काम करना. क्या क्या हुजूर? जीजाबाई चाहते ही फिर से पुणे को हम तहस नहस कर देंगे, फिर से गधे का हल चलाएंगे. खंडो जी, अर्जुन जी दो गधों का इंतजाम करो. जी जी जरूर जरूर. एक दरवाजा खोलो. कौन है अंदर? दरवाजा खोलो. कोण आहे? काय झालं? मारा, फिर बताता हूं काय झालं. मारा. रामी राव. अहो आओ. अहो अहो अंगाला काय झटताय? चल, सावकार का कर्जा दो 15 मोहर. कोण सावकार? लाला पठान सावकार. भूल गया? 4 साल पहले तूने कर्जा लिया था क्या नहीं? पण म्या कर्ज घेतलंच नाही. तू नहीं, तेरे बाप ने कर्जा लिया था. बाप तो मर गया. चल अब चुकता कर. अहो ते तर कवच चुकत केलंय. वो ब्याज था, कर्जा वही के वही है. चल उधार चुकता कर. कुठे लिखा पड़ी? लिखा पड़ी मांगता है, वो भी लाला पठान के लोगों से. पहले कर्जा चुकता कर, फिर लिखा पड़ी दिखाएंगे. दया करा, दया करा. अहो काल परवाच तर बैलजोडी मिळाले आणि उद्या राणी साहेब नांगर देणार आहेत. तो बैल जोड़ी दे दे. अहो ती तर राणी साहेबांनी दिली, ती कशी देऊ? आणि ती माझ्या कारभारणीच्या नावाने मिळाली आहे. तो कारभारीन दे दे. काय? ये देख, एक तो मोहर दे या तो बैल जोड़ी दे, नहीं तो तेरी कारभारीन को उठा के लेके जाएंगे. दया करा, दया करा, दया करा, दया करा, दया करा. शाम को आएंगे उसे ले जाने के लिए. चलो. हे काय ऐकतोय आम्ही राणी साहेब? अहो म्हणजे पायाखाली धरणीकंप व्हावा असाच निर्णय घेतलाय तुम्ही? आम्ही निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत बाजी काका. म्हणजे आम्ही जाणार. अहो तुम्ही जाणारच स्वतः तर समध्यानं इथं का जमवलं? दवंडी पिटून पिटून का बोलवलं समध्यानं इथं? तुम्हाला माहिती आहे ना
तुम्ही गेल्यानंतर इथं आम्ही काय उच्छाद मांडल. तुम्ही हे माणसांना जे माणुसकी देताय ना, अहो म्हणून हे समदे तुमच्या बरोबर आहेत, तुमच्या हो मध्ये हो मिळवतायत, तुम्हाला मानतायत. आणि आता तुम्ही आम्हाला पोरकं करून निघून जाताय. माझा ऐका राणी साहेब, हात जोडतो. भाजी काका, अहो तुम्ही वयानं आणि मानानं मोठे आहात, तुम्ही हात जोडू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही वाचवा वाचवा राणी साहेब, वाचवा 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 राणी साहेब, वाचवा. सावकारानं टाच आणली घरादारावर, समजा जप्त करतोय. कर्ज दिलं नाही तर कारभारणीला घेऊन जाणार म्हणतोय. काय करू राणी साहेब, वाचवा. शेतकरी दादा, तुमच्या घरातल्या आयाबायांच्या आबरूचं रक्षण तुम्ही करा. आमचा काही संबंध नाही. आम्ही निघालो. राणी साहेब, असं म्हणू नका, मदत करा. आम्हाला माफ करा. आम्ही काहीही मदत करू शकणार नाही. राणी साहेब, अहो तारणाऱ्यानेच असं बोललं तर कसं व्हायचं हो? नका दगडाचं काळीच करू राणी साहेब. बस पाटलीनबाई, रोज मरे त्याला कोण रडे. हा शेतकरी, त्याचं घरदार, त्याची कारभारे, त्यांनी ठरवू दे की त्याला काय करायचंय. माय बाप, ओ माय बाप. माए बाप गया जहन्नुम में, मोहर दो, बात खत्म. मोहर नाही ती, थोडी मुदत द्या. मैं कष्ट करतो आणि समज मिटवतो. कष्ट करना है तो तू कर, तब तक हम तुम्हारी औरत को लेके जाएंगे. मोहर लाओ और औरत को ले जाओ. नका नका, माय बायकोला, माय बायकोला नका. ऐका, अरे कोणी बा, शंकरा, माझ्या बायकोला वाचवा. थोडा माझ्या बायकोला, थोडा माझ्या बायकोला. थांबा, खबरदार, पाऊल पुढे टाकलास तर. तुम क्या करोगी? मी एकली नाही आहे, आम्ही समधी आहोत. सोड तिला. थांबा. आऊसाहेब, या अश्वांनी तर आपल्याला मुजरा केला. होय शिवबा, ही आपलीच माणसं आहेत. म्हणजे अरे होय की, हा शिगोजी आणि हा हरिबा आहे. अहो पाटील, येळेवर आला तुम्ही, नाहीतर आज या लोकांनी आम्हाला मारलंच असतं.
राणीसाहेब, अहो याचा अर्थ काय? बाजी काका, आम्हाला पाहायचं होतं की आम्ही जे पेरलंय ते उगवलंय ना. पाटील, आपल्या माणसांच्या मनगटात आता बळ आलंय. अरेला कार्य करतील. कोणी 2 घेतले तर 2 देतील. आम्हाला आनंद झाला. आता आम्ही पुण्याच्या बाबतीत निर्धास्त झालो. राणी साहेब, अहो हात जोडते तुमच्या मोर, नका जाऊ. तुम्ही गेल्यावर नाही करमायचं मला. हे वाडा खायला उठत. अहो तर मी पदर पसरते तुमच्या मोर राणी साहेब, एवढं दान द्या. हो, तुम्ही माझ्या गरीबाच्या घरी होता. आई जगदंबेचा निवास असल्यासारखं वाटत होतं मला. माझा देवारा रिकामा करून चालल्यावर नका जाऊ राणी साहेब. तुम्ही तरी काहीतरी सांगा ना. राणीसाहेब, कारभारणीचं मन मोडू नका. पाटील, आम्ही कोणाचंही मन मोडत नाही. राणी साहेब, थांबा राणी साहेब, नका जाऊ आम्हाला सोडून. आम्ही तुम्हा सर्वांचं मन जाणतो, पण आम्हाला जावं लागेल. आणि एक खात्री आम्हाला पटली की तुम्ही सगळे आता सक्षम झालाय. आता असंच एकोप्याने राहा, एकजुटीने राहा, एकमेकांच्या मदतीला धावून जा. परंतु राणी साहेब, तुम्ही इकडून गेलात तर आम्ही पुन्हा पुण्यात येऊन पायदोस घालल. ती शक्यता नाकारता येत नाही, पण त्यासाठी तुम्हाला सज्ज राहावं लागेल. हत्यारांना धार लावून ठेवायची, सर्व शक्तीनिशी तुटून पडायचं. पडाल ना? होय होय होय. आणि आम्ही तुमच्यापासून फार दूर जात नाही आहोत. पण जाणार कुठं? इतके दिवस तो आमच्या अंगणात विस्तव टाकत होता ना. आता आम्ही ठरवलंय आग होऊन त्याच्या अंगणात जायचं. पर नक्की कुठं? त्या अमीनच्या शिरवळच्या अगदी जवळ, खेडबाऱ्याला. अहो हे खेडवारं म्हणजे खरंच मिया अमीनचं अंगणच आहे. हो राणी साहेब, ऐका. आमचा निर्धार पक्का आहे. खेडबारे. क्या? खेड़बारे में शीशाबाई? हिक! उसकी इतनी हिम्मत, और पुणे की 2.5 दिन की बादशाही खत्म. सिंदखेड़ नहीं, बंगलुरु नहीं, आई तो आई कहा, इस अमीन के पास. आने दो. कहते हैं ना, जब गीधड़ की मौत आती है तो गांव की तरफ भागता है. शीशाबाई की मौत आई है तो आ रही है अमीन के पास. आने दो. देंगे, ऐसी मौत देंगे, तड़पा तड़पा कर मारेंगे. ये वादा है हमारा. या राणीसाहेब या. शिवबाराजे, धाकलं धनी या. या बापूजी मुदगल देशपांड्याचा मुजरा.
आपलं स्वागत आहे गरिबाच्या झोपडीत. यावं आपण. ही एवढी फुलांची सजावट कोणी केली? माझ्या मुलांनी, बाळाजी आणि चिमणाजीनं. कुठे आहेत ती दोघं? बाळाजी, चिमणाजी. शिवबाराजे येणार याचं अप्रूप होतं त्यांना, म्हणून ही सारी सजावट. आम्ही शिवबांसाठी खूप खेळही तयार केलेत. आम्हाला दाखवता? चला दाखवतो. अहो साहेब, आम्ही खेळ पाहून येतो. चला. काय झालं? राजकारणाच्या या धामधुमीत शिवबांना कधी मित्र मिळालेच नाही. या गडावरून त्या गडावर गनिम पाठीशी घेऊन धावत राहिलो. त्यात त्यांचं बालपणच हरवलं. आपण वाईट वाटून घेऊ नका. आता बाळाजी, चिमणाजी बरोबर खूप खेळतील राजे. या सह्याद्रीशी दोस्तीही करतील. तसं झालं तर उत्तमच. फक्त या सह्याद्रीशी दोस्ती करताना तो अमीन नावाचा काटा टोचू नये एवढंच. राजा साहब, घोडा पीछे लीजिए. खान साहेब, आमचा घोडा आणि राणी साहेब दोन घरं पुढे चालून गेलेत. ते मागे येण्यासाठी नाहीत, आणि शिवाय राणी साहेब स्वतःहून पाऊल मागे घेणाऱ्यातल्या नाहीत. राजा साहब, रानी साहब तकलीफ में आ जाएंगे. आप जानते नहीं आप आग के साथ खेल रहे हैं. हाथ जल जाएंगे. मेरी सलाह यह है कि आप पुणे का ख्याल छोड़ दीजिए. पुणे का ख्याल छोड़ दें? ये कैसे हो सकता है खान साहेब? पुणे केवळ आमची जहागीर नाही तर आमच्या काळजाचा तुकडा आहे. आणि आमच्या जहागिरीची व्यवस्था लावण्यात गैर काय आहे? गैर? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. लेकिन मियां आमिर गुस्से में हैं और ऐसे हालात में उनके करीब जाना आग में घी डालने जैसा है. वजीर, अमीन क्या कर सकता है? ये अमीन जो चाहता है वो करता है. अब कुछ करने का वक्त आया है. सच सच कुछ करने का वक्त आया है. एक शिकार खुद चलकर आ रही है अपने पांव. खेड़ बारे में है ना? जी हुजूर, एकदम पुख्ता खबर है. फौज कितनी है उनकी? एकदम मामूली, ना के बराबर. मतलब शिकार हमें खुद न्योता दे रही है.
तो कल ही हम उस काफर जीजाबाई से रूबरू होंगे। कल ही जीजाबाई और मियां अमीन आमने सामने होंगे। हे आहे 12 मावळ. शिवबा, तुम्ही आम्हाला विचारत होतात ना 12 मावळ म्हणजे काय? हे आहे पुणे. आपण आता इथे आहोत खेडे 12ला. इथून पुढे चाकण. तिकडनं खाली आल्यानंतर इथे आहे ही इंद्रायणी नदी. ही पुढे जाते तुकोबांच्या देहूला आणि ज्ञानोबांच्या आळंदीला. बरोबर ना सोनोपंत? जी राणी साहेब. हे आहे गुंजण मावळ आणि हा आहे तोरणा. तोरणा किल्ला इथं आहे? हो. आऊसाहेब, परंतु मावळ म्हणजे काय? मावळ का म्हणतो आपण? सूर्य ज्या बाजूला मावळतो त्या बाजूला मावळ असं म्हणतात. बरोबर ना राणी साहेब? रूढ अर्थाने त्याला मावळच म्हणतात, पण त्याचा खरा अर्थ आहे महावलय. अशी ही सगळी 12 महावलय आहेत आणि त्या 12 महावलयांचं प्रमुख आणि मुख्य आहे महाबळेश्वर, ज्याला आपण महाबळेश्वर असं म्हणतो. असा अर्थ आहे तर याचा? या प्रत्येक मावळामध्ये काही मातब्बर आहेत, काही देशमुख आहेत. सोनोपंत, आपण सांगता पुढे? जी. पवना मावळामध्ये सरदार रमाले आहेत, तर मुठे खोऱ्यामध्ये उदाजी मारणे देशमुख आहेत, तर कर्या मावळात सरदार पायगुडे देशमुख आहेत आणि मुसे खोऱ्यात बाजी पासलकर. आपले बाजी काका? हो, आपले बाजी काका. आणि इथे खेड शिवापुरात कौंडे देशमुख आहेत आणि हिरडस मावळामध्ये सरदार कृष्णाजी बांदल देशमुख आहेत. आणि हा रस्ता इकडे शिरवळचा. हा इथं सुभान मंगळ किल्ला, भुई किल्ला आहे. आपल्यांची ओळख करून दिलीत आणि शत्रूंची? काय करताय तुम्ही? कोणासमोर कट्यार फेकताय? राणी साहेबांसमोर? रानी साहेबा, सोनोपंत, पहचान है हमारी. वर्दी न देता वाड्यात आलात. खरं तर तुम्ही इजाजत घ्यायला हवी होती. इजाजत? हम किसकी इजाजत लें? हमें इजाजत की जरूरत नहीं. हम कहीं भी आ सकते हैं, कहीं भी जा सकते हैं. इस मुल्क के सरदार हैं हम. इसीलिए तो हम इनका इस्तकबाल करने के लिए यहां तक आ गए हैं. पधारिए रानी साहिबा, पधारिए. कब से इंतजार था हमें आपका. हिक. ये क्या है? नक्शा? क्या दिखा रहे हो? 12 मावळ, शहाजी राजांची जहागिरी. जहागीर? टुकड़ा कहो टुकड़ा. हमारे आदिल शाह बादशाह ने मेहरबान होकर
शहाजी राजे की झोली में फेंका हुआ टुकड़ा। उसकी पहचान दे रही हो? हाँ? एक परकीयांच्या टाचेखाली गुदमरलेल्या मातीची ओळख करून देतोय आम्ही। कोशिश भी मत करना, वरना सारे मावल मुल्क में फिर से गधे का हल चलेगा। गांव के हर चौराहे पर पहाड़ होगी और उस पर फूटी कौड़ी, समझी? शिवबा, अच्छा, इस शेरनी की जान इस बछड़े में है। हैं? हैं? जीजा भाई, मिट्टी की पहचान जरूर करके देना, मगर सरहद दिखाना मत भूलना। अगर गलती से भी सरहद पार कर दी तो हमारी तलवार हद से पार हो जाएगी। एक आम्ही जर तिकडे उपस्थित असतो आणि आमच्या समोर जर आम्हींनी तलवार उगारली असती तर त्या आम्हींच्या तिथल्या तिथे चिरफाया उडवल्या असत्या। आमच्या कुटुंब कबिल्यावर तलवार उगारणारे अजून जन्मलेले नाहीत। राजा साहब, जो हुआ वो अच्छा नहीं हुआ। म्हणजे आम्ही इथे परमुलखात राहून आदिलशाही मुलूक वाढवायचा आणि तो आम्ही त्याची ही हिम्मत। देखिए राजा साहब, वहां जो कुछ भी हुआ है वो हमें नहीं पता। खान साहेब, खबर पक्की है, हम जल्द ही पता करेंगे। लवकर, आणि आम्हाला योग्य तो जवाब मिळाला तर ठीक, नाहीतर या पातशाहीत नोकरी करायची की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल। मतलब आम्ही तुमच्या शब्दाखातर इकडे आलो। खान साहेब, तुम्ही आमचे मित्र आहात, तुम्ही आमच्या जीविताची हमी घेतलीत म्हणून आम्ही इथे आलो। पण आता आम्हाला आमच्या कुटुंबाची हिफाजत करणं जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्हाला पुन्हा सह्याद्रीत जावं लागेल। राजा साहब ऐसे मत कीजिए। मग काय करावं आम्ही? राजा साहब, आप भी रानी साहब को शांति और अमन से रहने के लिए कहिए, क्योंकि शांति अमन नहीं खान साहब, जब उसूलों पे आंच आती है तब टकराव जरूरी है। शिवबा, जीजा भाई, अगर गलती से भी सरहद पार कर दी तो हमारी तलवार हद से पार हो जाएगी। एक शिवबा, या पुढचा संघर्ष अटळ आहे। तुम्हाला तयार व्हायला हवं शिवबा। हुजूर, काय झालं? काय होतंय? उस बच्चे की अंगार भरी नजर हमें तकलीफ दे रही है। कसली अंगार भरी? उगाच आपलं काहीतरी। नहीं खंडोची, हमने देखा है उस नजर को। हमारी तलवार से वो डरा नहीं, डटकर खड़ा रहा।
नाही नाही हो, घाबरलं सर. तुम नहीं समझोगे. हमने देखी है वो नजर. वो कोई मामूली नजर नहीं थी. अंगार था उसमें, अंगार. खंडोजी तलवार हमारे हाथ में थी. पर ऐसा लग रहा था हम उसे धमका नहीं रहे, बल्कि वो हमें धमका रहा था. काय? हाँ खंडोजी, हमारा तजुर्बा है. लोगों को पहचानने में यह नजर कसूर नहीं करेगी. यह बच्चा सूरमा है, सूरमा. इसके आंखों में हमने जुनून देखा है. मौत को ललकारने का जुनून, अपने सपनों पर फना होने का जुनून. यह खतरा है सिर्फ हमारे लिए नहीं, पूरी पातशाही के लिए खतरा हो सकता है ये बच्चा. अहो काय हुजूर, कशाला उगाच त्याचं कौतिक करताय? नका करू त्याला पराचा कावळा. खंडोजी, मी रोगभाई ठोक बोलणार आहे. आता आलाय आपल्या नजरेच्या टप्प्यात. टाकायचा आड मार्गाला मुंगी सारखं चिरडून. ऐसा ही कुछ करना होगा, ऐसा ही कुछ करना होगा. जल्द से जल्द ये आग बुझानी होगी, वरना ये बच्चा बड़ा होकर पूरे हिंदुस्तान पर कब्जा कर सकता है. जल्द से जल्द इसका नामो निशान मिटाना होगा. खंडू जी, जी मौका मिलते इस बच्चे का काम तमाम कर दो. आऊसाहेब, काय आहे या थैलीत? शिवबा, तुमच्या आबासाहेबांनी तुमच्यासाठी भेटवस्तू पाठवली. आमच्यासाठी? बघू बघू. अहो धीर तर धरा. नाही धरवणार आऊसाहेब, दाखवा तरी काय आहे. काय असेल बघू तरी. थांबा, आम्हाला उघडू द्या. कवड्यांची माळ आमच्यासाठी? द्या. नाही, ही अशी नाही मिळणार. पण आमच्यासाठी पाठवली ना. शिवबा, आबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय की जर शिवबा ही माळ धारण करण्यायोग्य असतील तरच त्यांना द्या. म्हणजे तुम्हाला कसोटीच उतरावं लागेल. या कवड्यांच्या माळेसाठी? शिवबा, ही कवड्यांची माळ आहे, पण ह्याचं मोल आई भवानीचं. ही माळ धारण करणारा व्यक्ती तेवढ्याच तोलामोलाचा असला पाहिजे. एक वेळ वैजयंती माळ परवडली, पण ही माळ परवडणारी नाही. कवड्यांची माळ धारण करायची असेल तर त्यासाठी हृदयात सत्व असावं लागतं. ते सत्व असेल तरच ही माळ छातीवर ठरेल. काय करावं लागेल आम्हाला? सांगितलं ना, कसोटीच उतरावं लागेल.
परीक्षा द्यावी लागेल, अग्निदिव्य करावं लागेल. अग्निदिव्य परीक्षा? परीक्षा तुमची असेल शिवबा. कस आमच्या संस्कारांचा लागणार आहे. बघूया बघूया कितपत त्यात आम्ही आणि तुम्ही उतरता.